गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक. नाशिक येथील 7 गुन्हे व पुणे येथील 3 गुन्हे उघडकीस. 2 मोटारसायकलसह 11,23,688 रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल जप्त. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अपोलो मेडिकल समोर शांतिनिकेतन चौक गंगापूर रोड नाशिक येथून एक महिला तिच्या नातवासोबत पायी जात असताना मोटारसायकलवरील 2 अनोळखी इसमांनी तिचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून प्रसाद सर्कलच्या दिशेने पळून गेले. याचे गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात चालू असताना पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी गंगापूर गुन्हे शोध पथकाचे अंमलदारासह संशयितांचा शोध घेण्याकरिता शहरातील विविध भागात सापळे लावून 4 आरोपी अक्षय सुनील बोरकर वय 19 वर्ष, राज सखाहरी गायकवाड वय 19 वर्ष, परवेज उर्फ सोनू जावेद मनियार वय 24 वर्ष, विलास प्रमोद विस्पुते वय 39 वर्ष व 3 विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. आरोपी राज गायकवाड यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर व 1 विधी संघर्षित बालक सोबत गंगापूर 2, इंदिरानगर 2, सरकारवाडा 1, भद्रकाली 1 व 2 विधी संघर्षित बालक यांनी पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड हद्दीत एक चेन स्नॅचिंग केले आहे. तसेच 2 विधी संघर्षित बालकांनी दौंड जिल्हा पुणे येथून एक मोटारसायकल चोरी करून चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत एक चेन स्नॅचिंग केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी परवेज मनियार याने सराफ विलास प्रमोद विस्पुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विकले असल्याचे निष्पन्न झाले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. वरील सर्व आरोपितांकडून खालील नमूद 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे व 2 मोटारसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण 10 मोटारसायकलीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 11,23,688 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सर, चेन स्नॅचिंगचे रोज गुन्हे घडत आहेत नाशिकमध्ये. त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं आपल्यासमोर. कसं पद्धतीने आपण ही सगळी कारवाई केली? मागील काही दिवसापासून चेन स्नॅचिंगचं प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं. माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं. पण त्या दरम्यान 29 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना त्याच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते 2 मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून. नंतर मग माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची, PSI मोतीलाल पाटील आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधला की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचेत आरोपी. कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास होत होता पब्लिकला. त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या, 4 टीम्स तयार केल्या. सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली. त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते यांना टिप मिळाली. त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली. पुढच्या 2 तासामध्ये आम्हाला 2 मोटरसायकल स्वार मिळाले. 2 अल्पवयीन होते. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली. तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये 2, नाशिक रोड इंदिरानगर मध्ये 2, सरकारवाडा 1, भद्रकाली 1 या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असता त्यांनी अजून 4 लोकांची नावं सांगितले. त्या 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आतापर्यंत आमच्याकडे 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकलचे असे एकूण 10 गुन्हे ओपन झालेले आहेत. सर्व गुन्ह्यातली गेलेला माल हा रिकव्हर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून. ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आम्ही ठरवलं आहे की हे चेन स्नॅचिंगचे प्रकार सगळे बंद झाले पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत. आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत. आमचे DCP आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि ACP सरकारवाडा आहेत. हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं डेली वर्क चालू आहे. याच्या पुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. सर, हे अटक जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये सगळे तरुण आहेत, ते कशासाठी करत होते? याच्यात 4 मेजर आहेत आणि 3 जे आहेत ते अल्पवयीन आहेत. अल्पवयीन ते शाळा सोडून दिलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी घरी नसतात किंवा एका ठिकाणी नसतात. मोटरसायकल चोरी करायच्या, त्याच्यावर स्नॅचिंग करायची, आलेल्या पैशातून मजा करायची किंवा मग मोबाईल्स वगैरे किंवा किमती गॅजेट्स वगैरे घ्यायचे, असे त्यांचे रोजचे उद्योग चालू होते. आता त्याला चाप बसलेला आहे. 3 जे मुलं आहेत ते पालकांच्या ताब्यात दिलेले आहेत.
परंतु त्यांचं रँडमली चौकशी चालू आहे. 4 आरोपी आहेत. त्याच्यापैकी ज्या 2 आरोपींनी ते जे सोनं होतं तर ते विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना मदत केली होती, त्या दोघांनाही आम्ही अटक केलेली आहे आणि आमचा तपास चालू आहे सध्या. सर, आपल्याकडे बरेच वेळा महिलांची चेन स्नॅचिंग व्हायची, पण आपल्या बरोबर आहे. एक 4 दिवसापूर्वी आमच्याकडे झालेली चेन स्नॅचिंग, पाईपलाईन रोडला अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी त्या इसमाच्या गळ्यातली चेन खेचून नेलेली आहे. त्याच्यावर पण आमचं वर्कआउट चालू आहे. त्याच्यातही आम्हाला यश मिळून जाईल, कारण सध्या आमच्याकडे आरोपी कस्टडीमध्ये आहेत. आमची चौकशी चालू आहे. बरोबर आहे. त्याच्याकडून आम्हाला आतापर्यंत 80 ग्रॅम म्हणजे 8 तोळ्याच्या आसपास जेवढं सोनं आमचं गेलं होतं तेवढं सगळं रिकव्हर झालेलं आहे आणि आम्ही त्यालाही त्याच्यात आरोपी केलेला आहे. आणि आम्ही आव्हान करतो की जर असं कोणी करत असेल तर त्यालाही आम्ही या गुन्ह्यांमध्ये आरोपी बनवू. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.